तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनमधील गोहत्येचे वृत्त विदर्भ न्यूजमध्ये प्रकाशित होताच तेलारा पोलिसांनी आपले जाळे टाकून तालुक्यातील पंचगव्हाण येथील गोहत्या करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद केले आहे. तेलारा तालुक्यात इतरत्र ठिकाणीही गोमाता व गोवंश यांचे कत्तलखाने चालू असून निर्दोष मुक्या जनावरांचा बळी घेतला जात आहे, अशी विस्तृत माहिती विदर्भ न्यूजने प्रकाशित केली होती. नव्यानेच रुजू झालेले तेलारा पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन देशमुख यांनी पंचगव्हाण येथे जाऊन कत्तलखान्यावर धाड टाकली. यामध्ये 60 किलो गोमांस किंमत 12,000 रुपये व आरोपी जब्बार कुरेशी, नशीब कुरेशी अशा 2 आरोपींना जेरबंद केले. दोन्ही आरोपींवर कलम 429, 34 भादवी, 5 व 9 प्राणी संरक्षण कायदा अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. या धाडसी कारवाईमध्ये ठाणेदार नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्यासह ASI विजय जांभळे, सागर मोरे, राजू इंगळे, अमोल नंदानी यांनी सहभाग घेतला होता. विदर्भ न्यूजमध्ये हिवरखेड पोलीस स्टेशनने टाकलेल्या गोवंश कत्तलखान्यावरील बातमी प्रकाशित केली होती. त्यावरून दुसऱ्याच दिवशी अकोला पोलीस अधीक्षक G. श्रीधर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला भेट दिली व सर्व माहिती घेऊन कसून चौकशीचे आदेश दिले. तर तेल्हारा पोलीस स्टेशनने कत्तलखान्यावर धाड टाकण्याचे सत्र चालू केले. याबाबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी ठाणेदार नितीन देशमुख यांची भेट घेतली असता परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर धाड टाकण्याचे सत्र सुरूच ठेवणार असून गुन्हेगारांची गय न करता कडक कारवाई करू असे सांगितले. तेल्हारा येथून संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे यांचा हा वृत्तांत.